हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. सकाळी 9:12 द्वितीया तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे. उत्तर रात्री 3:36 उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. सायंकाळी 4:36 ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. सकाळी 9:12 बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10:04 कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जन्मकुंडलीच्या आधारे आपल्या कुंडलीतील शनी ग्रहाची स्थिती जाणून घ्यावी. जर अशुभ स्थितीत असेल शनी देवता तर आपल्याला त्याची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7:08 तर सूर्यास्त सायंकाळी 6:05 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. मित्रांनो, हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभुराज्ञया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणोद्युते परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवन शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरी उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे भानुवासरे पूर्वाषाढा नक्षत्र वृत्ती योगे बहुकरणे प्रतिपदा शुभतितो वीर गोत्रात उत्पन्नामी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वाराशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:12 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 23, 24, 28, 29 जानेवारी दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 29 जानेवारी दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 23, 24, 25, 29 जानेवारी दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25, 28, 29 जानेवारी दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 25, 28 जानेवारी दिनांक 1, 5, 8 आणि 10 आणि 11 सुद्धा. मित्रांनो, आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी,
विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी, शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. कारण शुक्राचा अस्त काल सुरू आहे आणि या सर्व विधींचा कालग्रह शुक्र आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये मित्रांनो उत्तरायणाला सुरुवात झालेली आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ, जर आपल्याला आपल्या नावे पुण्य जमा करून घ्यायचे असतील तर आपण तो व्हिडिओ पाहून आपण नियमात राहून धार्मिक कर्मकांड करू शकता मित्रांनो. द्वितीय श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपले पिंडदान युक्त वा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आज तृतीय असल्यामुळे चंद्र दर्शन रात्री 7:15 आपण घेऊ शकता, जर दर मासाच्या या द्वितीया तिथीला आपण चंद्रदर्शन घेत असाल तर. मित्रांनो, रात्री 8:32 मकरायणाला सुरुवात होत आहे. अर्थात सूर्य हा मकर राशीकडे अग्रक्रम करत आहे मित्रांनो. यालाच आपण मकरायन, उत्तरायण आणि कर्कायन आणि मकरायन असे आपण म्हणत असतो. कर्क राशीकडे म्हणजे कर्कायन आणि मकरायन. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन जर ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. तेव्हा विचार करून काय ते आपण ठरवावे मित्रांनो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. म्हणून आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळामध्ये विशेष किंवा महत्वाची कामे करू नये. जे रेग्युलर आहेत तीच कामे करावी. आणि जर कामे करायचीच असतील आपल्या विषयात इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होऊ शकेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.